कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे? तो नाही, त्याच्याशिवाय काय फायदा आहे? रात्री नाईटला होता तो, म्हणतोय त्यांचा इंजिनियर आहे. सर ऐका ना, 2 मिनिटं थांबा. बोला ना. लाईव्ह वाटत करायचं तुम्ही करा, पण आम्ही असताना अहो तुम्हाला आम्ही काय बोलणारच नाहीत, काळजी घेऊ नका तुम्ही. शांत, तुम्हाला आम्हाला काय बोलायचं आहे? कॉन्ट्रॅक्टर लोक आहे, आम्ही त्यांना सांगणार. तुमची थोडी जबाबदारी आहे बघायची. पाणीचं काम 3 दिवसापासून चालू आहे, असं नाही की पाणी नाही मारलंय. तुम्ही म्हटलं कुठून हे काय इकडनं फोडून काल कुठून सुधाकर दाखव जरा. आता हे तर आम्ही उचलले नाही, आम्हाला माहित नाही इथं काय आहे ते. आम्ही कसं करणार? उचल रे, कोण आहे? उचल. उठा रे. हा क्या माल काय कुठला टाकलाय माल तुम्ही? टाकला. हा टाकलाय. मग हे असं कसं झालं? मग तुम्ही क्वालिटी इंजिनियरला सांगितलं सर, रिपोर्ट केलाय. नाही मी काय म्हणतो, हे मग असं झालं का? मला ते सांगा तुम्ही. ते सर आता क्वालिटी इंजिनियर बोलून चेक करावं ना ॲक्च्युली झालं कशामुळे. तुम्ही मालच नाही टाकत. तुम्ही काय सगळे लाडके आहेत ना सगळ्या नेत्यांचे, समजलं काय? म्हणून ही परिस्थिती आमची. सगळे इकडनं तिथपर्यंत तीच परिस्थिती आहे. बघा इकडनं चालू करू. चल हे बघ. हा मी लेबरला बोलवतो. हीच परिस्थिती आहे. तर आम्ही बघितलं नाही तर कोणी केलं असतं मला सांगा. तुमचे एक अधिकारी म्हणतात आम्ही यांना पत्र दिलं. मी म्हटलं पत्राची कॉपी द्या, तर नाही आहे. म्हणजे फोनमध्ये आम्हाला काय पण बोलायचं. यांना कंप्लेंटच पाहिजे. कंप्लेंट खेळायचं यांना. प्रवीण लेबर लेके आहे. ठीक आहे बोला. हे बघा सगळे पूर्ण रोडमध्ये ना हीच परिस्थिती आहे. तडे हे बघा. प्रवीण अशोक लेबर बोला. लेबर पाठव. लेबर हे पटकन. पूर्ण हीच परिस्थिती आहे. तुम्हाला काय माहिती आहे काय? तुम्हाला पावसाळ्याच्या अगोदर रोड संपवायचा आहे, समजलं ना? ह्याच्या अर्थ तुम्ही काही करणार ते चालणार नाही ते. म्हणजे तुम्हाला पावसाळा लवकर आला 4 दिवसात तुम्ही काही करा. हा ड्रेनमध्ये पूर्ण कॉन्क्रीट भरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद आहे म्हणजे तुम्ही काय पण करणार काय? फुकटचे पैसे आहेत काय? मग आणि तुम्ही इंजिनियर आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे काय कधी काय टाकायचं. 8 दिवसात तुम्ही हे रोड कंप्लीट करणार. 8 दिवसात काही सीसी रोड कंप्लीट होतात काय? बघा ना, हे तर आम्ही बघितलं साहेब. आम्ही दुसऱ्या विषयासाठी होतो. येताना लोकांनी आम्हाला सांगितलं साहेब तुम्ही इथं या रोडची अवस्था बघा. आम्ही फेसबुक लाईव्ह केली नसती तर तुम्हाला काय फरक पडला असता? हा आणि ह्यांना काय फरक पडतो? ह्यांना बिल पास करायचे आहेत. पाणी देताना दिसलं नाही का? पाणी देताना दिसलं नाही तुमच्या लोकांना का? तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी की तडे पडलेत म्हणून? 1-2 तडे सांगितलं सर. 1-2 आहेत. हे कोण आहे रे? तुमचा माणूस आहे की नाही? तर मी उचलू? हा चल उठा सब उठा. हे बघा हे तुमचे एवढे मोठे उठा साहेब. हे या पद्धतीचा रोड होतोय. हा ईगल एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. हा महाराष्ट्राचा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही ना. हा चल उठा सब. हे बघा तुम्हाला हे दिसले नाही 1-2 तडे आहेत. सब उठा रे, सब उठा इधर. कल हम लोग हमारे हाथ से उठा है. हे काय साहेब तुम्ही बघा ना, जवळून दाखवा जरा इथे. हे बघा हा म्हणतो 1-2 तडे होते. हे 1-2 तडे आहेत पूर्ण तिथेपर्यंत. हा नाही ना. अपडेटेशन म्हणजे आम्ही काय इंजिनियर आहे की मी अधिकारी आहे? मी कोण आहे? मग आम्ही तुम्हाला दाखवायचं नंतर तुम्ही करणार काय? हा बोलू दे ना क्वालिटीवाल्याला. साहेब मला ना हा रोड
पूर्ण ना मला तोडून नवीन बनवून द्यायचे साहेब. हे तुम्ही काय करणार, तुमचा क्वालिटीवाला येणार, तुम्ही त्याला बोलवणार, काय तुम्ही सेटअप करून घेणार, परत थोडा थोडा वरना खोदणार आणि काम करून घेणार. मला ते नको आहे, पूर्ण रोड खोदायचं. हे पाऊस आहे म्हणून तुम्ही जर विचार करणार की आम्ही 8 दिवसात संपून टाकू कुणाला खुश करायला, तर ते चांदिवलीमध्ये चालणार नाही. तुला सांगतोय ते लक्षात ठेव. काय तुझं काय घेण देण नाही, उगाच तू कुठं आटे देणार. इंजिनियर आता त्यांनी तुला पाठवलाय, तो आला पाहिजे तुझा इगलचा कोण असेल तो. साहेब पूर्ण रोड हे बघा ना, तुम्ही चेक करा. हे उचल रे, उठा उठा. हे बघा पूर्ण रोड तुम्ही बघा, असं नाही. हे बघा आता मला तर असं वाटतं जिथे जिथे यांचं काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी मला जावं लागेल आणि 100% जावं लागेल. हे बघा फक्त हे क्वालिटी आहे ईगलची. मुंबईतला सर्वात टॉप कॉन्ट्रॅक्टर हा ईगल. हा हे ईगल, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ट्रेनमध्ये पाणी पण नाही जाणार. काय झालंय, पॅक करून टाकलंय पूर्ण. सर ते ब्रेकिंग करू ना आपण त्याला. आणि हे ड्रेन आणि ह्याला तुम्ही का हे दिलं नाही, अर्धा फूटचा जो स्लोप या साईडला रोडचा साहेब मंदिर पण स्टार्ट होता आपला रोड बघा. हा नॅचरल स्लोप असाच आहे आपल्या रोडचा. नाही ते समजलं, पण डिवाइड आपला हा फुटपाथ आणि रोडच्या मध्ये तेच सांगतो सर ट्रेनचा यूज काय. 2 मिनिट ऐकून घ्या. पाणी कुठे जाणार. तुम्ही बोला नाही तर मी बोलतो. नाही तुम्हीच बोला, आम्ही काय आम्हाला काय समजत नाही. तुम्ही समजा सांगा तुम्ही क्लिअर. स्थानिक लोक साहेब कंटाळलेले असतात, त्यांना काय आजचं नाही. आहे बघा सांगतो तुम्हाला काय साहेब, ही इकडचे मी काय बोललो तुम्ही समजलं नाही. समजलं मला. फुटपाथ आणि रोड बरोबर, याच्यात 6 इंचाचा गॅप आहे. बरोबर, मग काय इथं ठेवलं का नसतो इथे का नाही सांगतो. ह्या रोडचा नॅचरल स्लोपच असा आहे साहेब. ह्या रोडच्या प्रॉपर्टीज बघा वरती, ह्या प्रॉपर्टीज बघा खाली. तुम्ही बघा इकडची ट्रेन बघा खाली आहे, ही ट्रेन बघा वरती सर. त्याच्यामुळे स्लोप असा असल्यामुळे आपल्याला ही लेवल जी असते ना या PPCची ही आणि ही मॅच करावं लागते. नॅचरल स्लोप पूर्ण असा आहे याचा रोडचा. तुम्ही बघणार ना स्टार्टिंग पासून तसंच आहे, वन साईड तसं आहे. आणि प्रॉब्लेम कुठे येणार, इथे येणार, इथं आहे होल. पुढे येणार ना तिकडे आपण कोपिंग करून कटिंग करून आपण त्याला जाळी बसून वरून आपण देणार एंट्री याला. साहेब इथं कुठं करणार आहे मला हे सांगा. आता तर हा तुमचं काम झालेलं आहे. तुमचं हे असतं ना इथे कटिंग त्याला कटिंग. काय कटिंग करणार, जागा काय सर याला कटिंग करणार आहे आपण. हे वॉटर टेबल आहे सर. स्लोप सगळा इकडे एकदम नॉमिनल. पाणी जास्त जाणार स्लोप इकडेच आहे आपला. हे बघा इकडनं बघा, इकडे हात पूर्ण प्रेशर. एक ड्रेनवरती पूर्ण प्रेशर. मग पूर्ण पाणी याच ड्रेन मध्ये जाणार. नाही या ड्रेन मध्ये, या ड्रेन मध्ये याच ड्रेन मध्ये मॅक्सिमम पाणी साहेब. पूर्ण पाणी नाही म्हणतात, मॅक्सिमम पाणी. का स्लोप असा आहे पाणी पुढे क्रॉस ड्रेन आहे त्याच्यामुळे. हे ड्रेनचा यूजच नाही. तिकडे क्रॉस ड्रेन, मोठे क्रॉस ड्रेन आहेत आपले. इकडे कलवड आहे साहेब बघा. हा समोरचा हे पण पूर्ण क्रॅक आहे. बघून घेऊ चला. बघून घ्या ते पण बघा. हे पूर्ण क्रॅक आहे. पण हे तर काल रात्रीच बरं साहेब. हे बघा हे पूर्ण इकडून काय पाणी जाण्यासाठी जागच नाही. अरे लोकांना सुविधा देण्यासाठी BMC आहे, त्या लोकांना त्रास देण्यासाठी BMC आहे. इथं पण आहेत ना तळे, दाखवा. हे बघा स्टार्ट इकडून पण आहे. हे रात्री बनवून. आता मी काय म्हणतोय, जर मी रात्री लाईव्ह केली, मी तुमच्या अधिकाऱ्यांशी बोललो, जर तुम्ही रात्री हे भरलं तर तुला कळलं नाही का काय कुठल्या चुकीमुळे तडे पडलेत. तू इंजिनियर आहे ना, मग हे काय हा हे काय म्हणजे का हलक्यामध्ये घेत आहे काय, की मोठ्या मोठ्या नेत्यांचे हात आहे म्हणून आम्ही काही करणार नाही. आहेत मुख्यमंत्री इथं, त्यांनी मग तुम्हाला काहीतरी चांगलं म्हणून दिलंय काम, समजलं. दुसरे कॉन्ट्रॅक्टर करत नाही म्हणून ईगलला काम दिलं की चांगला काम करेल. आणि तुमचा विश्वास तोडताय ना तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. किती विश्वास ठेवला तुमच्यावर. हे बघ, हे काय, हे बघा, हे काल बनवलंय. तुला कळलं नाही का आपण काय प्रॉब्लेम आहे ते आज करतोय, तर तिकडची प्रॉब्लेम इथं नाही आली पाहिजे. क्वालिटीला कंप्लेंट केली सर. मग हे का पाठवलं त्यांनी सर. असे बारीक थोडे हलके ना सर, हलका एकाच. नाही काय म्हणतोय ऐका, बारीक आणि हलके असे येतात काय. ते म्हणजे सांगितलं सर की बाबा बारीक बारीक काय येत आहे. सुरुवातीला नाही आले ना, इकडे काय येत आहे. मी काय म्हणतोय तिथे नाही तर इथं काय. अहो तुम्ही फक्त काय जे फोटो काढायचे ना बिल पास करण्यासाठी, तेवढं काम तुम्ही चांगलं करून घेताय. तिथे प्युअर माल टाकणार आणि मग पुढे हे टाकणार म्हणून हे क्रॅक येतात. आणि मग आम्ही धावत राहायचं की आमचे खड्डे पडले, आमचे तडे पडले, आम्हाला हा प्रॉब्लेम, आम्हाला ते प्रॉब्लेम. हा वॉटर कोरिंगचा प्रोसिजर काय करते. नुसतं त्या 2 पट्टे झालं ते नंतर बंद, नाही तर पाईप घेऊन पाणी मारायचं.
हां बोरिंगचं प्रोसिजर केलंच नाही. स्टार्ट तिकडे लंच ह्यापर्यंत केल्यानंतर बंदच का असं? विचारा ना साहेब, हे स्थानिक लोक आहेत. तुम्हाला वाटत असेल की हा बोलतोय तर तुम्हाला राग येत असेल, पण हे लोक तुम्हाला रोजची माहिती देत आहे ना. हे ढापा उघड ना जरा, ढापा उघडायला सांग. ड्रेनचा दाखवतोय, उघड जरा ढापा. ए ढापा उघड इधर. अरे 1 महीना हो गया इनको बोल के, पूरा कंक्रीट पड़ा है, रिवर्स पानी फ्लो हो रही है ट्रेन का. ट्रेन नया बना है, पब्लिक के घर में पानी घुसने के लिए. सांगा ढापा उचलायला सांगा. क्या पब्लिक का पानी जाना मांगता है? ए इधर हट. ए पारा है तो दे. अंदर है. लेके पारा लेके. थोड़ा सा बारिश गिरेगा ना पूरे चाल में पाणी भरने वाला है. साहेब फायदा क्या है? पाऊस आहे आता पण लाईटली पाऊस चालू आहे. 1 महिन्यापासून तुम्ही करताय. तुम्ही त्या दिवशी मला बोलले ना 2 दिवसात करतो, तुम्हीच बोलले ना. आता का केलं नाही मग? किती दिवस झाले? कुणाच्या आदेशावर काम करताय फक्त? हा नाही ना, तुम्ही कुणाच्या आदेशावर काम करताय मला ते सांगा. नाव द्या ना मला की तुम्ही ह्याच माणसाचा आदेश मानणार आहे. असं आहे का? कोणी नेमलाय का साहेबांनी अधिकारी सोडून? आम्ही काही इथं काय रस्त्यावर बसलोय की स्थानिक लोक आहेत? असं आहे का साहेब की तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाचंच ऐकायचं, दुसऱ्या कुठल्या लोकप्रतिनिधीचं ऐकायचं नाही? आम्ही पण लोकांसाठी आहे ना. आम्ही इथं कुणासाठी आलो? आम्हाला स्थानिक लोकांची फोन आला म्हणून आम्ही इथं आलो. आणि इथं स्थानिक लोकांनी सांगितलं, ते म्हणतात आम्ही सांगू कुणाला, कुणी ऐकायलाच तयार नाही. एवढी दादागिरी, 2 मिनिटं लागतात दादागिरी काढायला. आणि काय होत नाही आमच्यावर 1-2 केस झालेत तर काय फरक पडत नाही. पण काय तुमची इज्जत राहणार नाही, तुझी काय इज्जत राहणार नाही ना. तुझी काय चूक आहे? तो आला नाही कॉन्ट्रॅक्टर, तो आला पाहिजे इथे, मग त्याला दाखवलं असतं कसं होतंय ते. आम्हाला माहिती आहे काय करून घ्यायचं, काम कसं करून घ्यायचं ते. हे आशुतोष पारा ले गया फटाफट. प्रवीण अहो साहेब, किती महिन्यापासून आम्ही लागलोय, काम करत नाही, हा काम करत नाही. पण आम्हाला एकच उत्तर, मुख्यमंत्री साहेबांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय, तो कुणाची घाबरत नाही. आम्ही त्याला पेनल्टी मारतोय. त्याला 40 करोडची पेनल्टी मारली, त्याला 50 करोडची मारली. अरे पेनल्टी मारून लोकांचा काय उपयोग होणार आहे? लास्टमध्ये देऊन तुम्ही सेटअप करून घे ना त्याची पेनल्टी बसून, आदेश आला वरना की. बरोबर आहे ना? आणि तुम्हाला पण काय ह्यांना कळलं पाहिजे. तुम्ही येणार ते तिथं दाखवतात चांगलं काम केलं, ओरिजिनल माल टाकलं, फोटो काढले, तुम्हाला बिल काढायला बरं. साहेब हे दोन्ही रोड ना मला तोडून पाहिजे. आहेत मी जाऊन आलो सगळे. मी तुला एक गोष्ट क्लिअर सांगतोय, तू विचारणार वरना ठोके मारणार. हा वरना ठोके मारणार आणि तू काम करून घेणार तर चालणार नाही, लक्षात ठेव. हे पारा आण रे लवकर. ते काहीतरी चांगला प्रोजेक्ट आहे. एकतर आमची चांदिवली विधानसभा अशीच त्रस्त आहे, कंटाळलेले आहोत आम्ही, माहिती आहे काय. डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला हेच भेटतंय सगळे. किती चांगल्या क्वालिटीचे ढापे आहेत तुमचे बघा. ढापेची क्वालिटी बघा. आता हे फक्त पाराही उचलतोय तेवढं तुमचे ढापे काय आहे? हे पण तुम्ही बनवताय काय? भाई आता शाळा पण चालू होणार आहे. हा तुम्ही विचार करा, हे फक्त पाराईनी हे तुटतायत. हा काय घरी बनवताय का रे? की महानगरपालिकेने दिले? कुणी दिले सांग, इथे येऊन सांग जरा. इथे कुणी दिलंय तुम्हाला? सांग इथे हे कुणी दिलंय तुम्हाला? तुम्ही घरी बनवलेत की महानगरपालिकेच्या परवान्याने हे पास होऊन आले ढापे आहेत? मला सांग पहिला, कुठे आहे जबान? साहेब कुणी दिले त्यांना? तुम्ही दिलेत? मग हे स्वतः आणलं यांनी? त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्वतः बनवतात ना. आता हे काय आहे बघा तुम्ही. हा असं हाताने हे हा
मार खाणार रे राजा, मी खरं सांगतो. एवढा त्रास दिलात ना, हे बघा हाताने असे काम. आणि विकास चालू आहे आमच्या चांदिवलीत. हे विकास जरा इनको खोल दो. सगळे ढापे चेक करायचे रे बाई. मला सगळे ढापे नवीन पाहिजे. एक पण ढापा मला असा दिसला ना तर नाला ओपन करून सगळं कार्य तुम्हा लोकांना टाकणार आतमध्ये. मग तेव्हा सांगू नको की तुम्ही आमच्या बरोबर चुकीचं केलं. ढापा खुलणार ते बघा ढाप्याची क्वालिटी बघ तू फक्त. ते बघ असे ढापे असतात काय? कसं करणार? साफ करायला लागले ते कधी कधी उचलणार? हे उचलायलाच होणार नाही. पुढे पुढे. अरे का टाकलं जुना ढाबा? का टाकला रे जुना ढाबा? कुणी सांगितलं तुला जुने ढाबे टाकायला? बाकीचे बघा, बाकीचे वेगळे ढाबे. अहो मी काय म्हणतो, हे का टाकलं? पण तुम्ही बोललात का त्याला टाकायला? आम्ही पकडलं तर तुम्ही म्हणणार हेच जुने टाकलेत. तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही चेक नाही केले काय? हे जुनं टाकलं. कधी टाकलंय ढाबा? विशाल कधी टाकलाय ढाबा? आहे 2 महिने झाले. 2 महिने. तुम्ही 2 महिने चेक नाही केलं? 2 महिने वरती झालं. आता कसं तुम्ही हे उचलतायत ना, आम्हाला ते बघायचं आहे. जर इथं पाणी भरला, मेंटेनन्स वाले किंवा कोण आले, हा ढापा उचलणार कसं मला सांगा. पाऊस पण नाही. हे बघा, हे दाखवा जरा, जवळून दाखवा जरा, हे कसं ढाप्याची क्वालिटी आहे. हे ईगल कॉन्ट्रॅक्टर आहेत. असे ढापे कुठं बनवता रे? फॅक्टरी कुठे आहे तुमची याची? हा पाणी जाएगा कैसा भाई? इथे या, इथे या. हे बघा तुम्ही फक्त. दाखवलं त्यांना. 2 महिने झाले दाखवलं. अरे साहेब हे काय काय? हा आपण दोन्ही उतरूया खाली. रबर सोलिंग आहे का बघा? हा कुठं गेलंय? रबर सोलिंग आहे का खाली? बघ सोलिंग कसं करेल खाली? याचं राफ्ट आहे ना, सोलिंग त्याच्या खाली असणार. पण कुठं केलंय का? आणि हे साफ केलं ऑलरेडी. मी पण भरपूर वेळा सांगितलं, 2 महिन्यांनी काय? त्याच्या आधी पण सांगितलं. म्हणजे कुठली भाषा कळते तुम्हाला ते सांग. कुठली भाषा कळते? हात जोडून की हात उघडून? कुठली भाषा कळणार आहे तुला? तू सांग, ती भाषा करतो मी. हा आज करायचं. कधी लोकांचा घरी आज 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 पाहिजे मला. आणि साहेब ह्याच्यावर काय कारवाई करताय ना, मला त्याचा पूर्ण अपडेट पाहिजे. फक्त फोनवर आम्ही हे कारवाई केली, ती कारवाई केली, मला चालणार नाही. तुम्ही ह्याच्यावर, ह्या रोडवर, त्या रोडसाठी काय कारवाई केली, मला ते पूर्ण पेपरवर मला पाहिजे. हा करणार म्हणून नाही, आम्ही नाही दाखवलं असतं तर यांनी नाही केलं. ऑलरेडी 2-2.5 महिने झाले. ते काय बोलत नाही तू? काय ऐकत नाही साहेबांचं? ऐकतो कुणाचा तू? तू ऐकतोस कुणाचा? कुणाचा ऐकतोस तू? सांग ना, ऐकतोस कुणाचा तू? महिंचा काय ऐकत नाही? अधिकारी आहे ना, की रस्त्यावरचा माणूस आहे कोण? का ऐकत नाही यांचं? मला पहिला उत्तर दे. कुणाचा दबाव आहे तुझ्यावर? कुणाचा दबाव आहे? मरायच्या अधिकाऱ्यांनी? मग जर आज नाही झाला ना तर मला या रस्त्यावर तू दिसू नको. हा मी तुला क्लिअर सांगतो. तू इंजिनियर आहेस, उगाच तू कुठं आट्यामध्ये येऊ नकोस. आणि ना एकदम इथपर्यंत आणलाय तुम्ही लोकांनी. भरपूर जाम त्रास होणार. डिसल्टिंग पहिला करून घ्या. आज पण ते स्लोपिंग आहे पूर्ण बंद केलंय. पाणी नाही. आता पाणी आतमध्ये येणार. येणार. हे म्हणतायत की येणारच नाही. आपण बघू ना, जर पाणी आला ना साहेब, आहे ना. जर पाणी हे जे बोलतायत ते साहेब, सजेली. तो गाला माझा कजेली. जर तिथे पाणी, हे बघा साहेब, आता आपल्याला विश्वास देत आहे पाणी येणार नाही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या गाड्यामध्ये. जर पाणी आला तर काय करणार मला आता तुम्ही सांगा. मी त्यांचं लोकेशन चेक करून घेतो. आपण आता चेक करूया. आता येत आहे? या इथे या. भाई काय दाखवलं ते. दाखवा दाखवा ताई दाखवा.
पूर्ण बंद केलंय. तुमचा दुकानासमोर किती पाणी तुमचं असा हा रोड खाली होता तेव्हापर्यंत हा नाही नाही रोड बनल्या पहिल्या अगोदर किती पाणी होता हा हे बंद करून टाकलं दुकानात येणार पाणी येणार आता. 101 आणि हे तिथून स्लोपिंग केलंय. तो सांगतो स्लोपिंग स्लोपिंग त्या साईडला आहे या साईडला आहे स्लोपिंग. हो पण पावसाचं पाणी जमतं फटाफट भरतं. तुमच्याकडे भरलं याच्या आधी पाणी? अरे मग भरलंय म्हणजे तिथपर्यंत पाणी आलंय लादीपर्यंत. रोड बनला नव्हता तेव्हा पण हा, हा, तेव्हा आता बनल्यानंतर का आणि ते तो बंद केलं. आम्ही अक्षरशः ते हॉलमध्ये काठी घालतो. सर मी काय म्हणतो स्लोप तर या साईडला नॅचरल स्लोप जे काही प्रिकॉशन असतील त्यांच्या घरात पाणी न जाण्यासाठी ते सगळं आम्ही करू. इकडं होल मारून घेऊ जिथे जिथे ड्रेनचे ढापे असतात ना आपले तिथे आपण ओपनिंग देऊ पूर्ण याच्यासाठी. साहेब तुम्ही समजा ना आता तुम्ही ओपनिंग देऊन तिथे खड्डा होणार ना सर लेवलनुसार लहान मुलं गेले तिकडे समजा काय जाळी होणार बसवणार आहे आपण वरून स्टीलची जाळी असते जाळी बसवणार अरे काय इथं या रोडवर जाड्या टिकतात का आमच्या सर इथे जिथं आहे असा प्रॉब्लेम तिथे जाळी टाकणार ना आपण सगळीकडे थोडी जाळी मला सांगा साहेब आणि असं नाही करू शकत ना आपण इथं तुमच्या एक अलाइनमेंट मध्ये रोड येतोय परत आम्ही यांच्यासाठी नाही ना मी हे सांगतोय तुम्हाला हा डिझाईन तुम्हाला दिली कोणी डिझाईन ऍज पर नॅचरल स्लोप आहे साहेब. घर इकडचे बघा तुम्ही सगळे वरती साहेब तुम्ही असं वाटतं लेंथ वगैरे घ्या तुम्ही तिकडचे घर बघा अहो तुम्ही कुठं तर ना लोकांच्या घरापर्यंत असं ना फुटपाथ बनवलाय तुम्हाला माहिती आहे घरापर्यंत असं फुटपाथ बनवलेत आला असतं ना वर या लोकांनी घर घेतले असते वरती ढापावरती ढापा काढून ते जाळी नको आपल्याला तर यांच्याकडे काही इश्यू होईल ना तर मी प्रिकॉशन घेणार 100% आणि जे काही लागेल इथे तिकडे ढापा इकडे ढापा डिसेल्टिंग इकडे दोघं साईडला करून घेणार मी आणि जाळी बसून देणार आणि असं नाही की खड्डा पडणार खड्डा नसतं कोटिंग नसते पूर्ण प्रॉपर मी काय म्हणतोय तुम्ही काय करताय तुम्हाला माहित मला ह्या स्थानिक लोकांना त्रास झालं हे सगळे आपले मराठी माणसं रोड आहेत. आपण बनवलंय मी काय बोललो अहो तुम्ही बनवून निघून जाणार हो साहेब आज तुम्ही इथं आहे तुम्ही उद्या दुसऱ्या ड्युटीमध्ये तिथे जाणार मग तुम्ही आम्ही फोन केलं तर लिहिणार की आम्ही इथं नाही तोंड आहे ना छोटा आहे जरा मोठा गेला ना चांगला फ्लो ढापा आहे ना ढापा उघडला हा बस ते जरा करून टाका लोकांना त्रास होणार नाही आणि ओपनिंग म्हणतात ते पण करा आणि साईडला द्या काय आता कधी करणार आहेस आज तुम्ही जे बोलले ते करायला घेतो हा अनिकेत मी ना 2 महिन्यापासून ऐकते तू तर पहिल्यांदा येतो इथे तुझंही तो कोण आहे तो कोण आहे हर्ष नाही घेतलंय कोण हर्ष हर्ष नवदीपवाला तुम्हाला माहिती आहे ना तो बघतोय हर्षकडे तुम्ही ओळखता त्याला हर्ष लाव त्याला फोन लाव त्याला फोन लाव त्याला फोन लाव आता याचे कुठं काम चालू आहेत प्रत्येक ठिकाणी जा व्हिजिट मारायची आहेत ना सर बरोबर प्रत्येक ठिकाणी तुझी व्हिजिट मारायची आता सगळे यांचंच आहे हा अरे मुंबईमध्ये 2च कॉन्ट्रॅक्टर आहे एक मेगा आणि एक हे लाडके मुख्यमंत्रींचे लाडके आणि चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत मुख्यमंत्री साहेबांना वाटलं हे चांगलं करतील काहीतरी आता निवडणूक आहे असे कामं करणार लोक मतदान नाही करणार लोक पण आता हुशार झालेत आपण किती काही केलं नाही होते नाही मतदान करायला लोकांना विश्वास पाहिजे आता या बाईच्या घरात पाणी आला हा हे मतदान करणार का विचारा नुकसान आहे ना पण आम्ही ते आता आम्हाला माहिती आहे पाणी किती तुमचं साहेब मला असं वाटतं तुमचे जर हे लोक ऐकत नाहीत 2-2 महिने तर काय फायदा आहे मग एक काम करा ना आम्हाला बसवा ना तुमच्या खुर्चीवर आम्हाला काहीतरी एक पेपर द्या की तुम्हाला आम्ही ऑथॉरिटी देतोय म्हणून 2 मिनिटं लागणार आमचं ऐकायला यांना मी म्हणून याला का बोलतोय मी म्हणून याला फक्त रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवलाय साहेब मी काय बोलतो म्हणून मला माहिती आहे ह्याला एक ते म्हणतात ना बलीचा बकरा बनवून पाठवला आणि हा आलाय फोन करून बोलवलं तो नाही आला तो बोलला मी साहेब रात्री होतो म्हणून रात्री बोलवा त्याला आम्ही रात्री पण येणार साहेब रात्री असतो तिकडे कोण असतो रात्री हर्षच असतो रात्री कधी तोडणार आहे काय रिपोर्ट काय करणार कुणाला पाठवणार काय नाही ते तुमचे परत तिथं पण सेटअप आहे तुमचा हॅलो तुम्ही इथं येत नाही तुमच्या नवीन रस्त्यामध्ये तडे पडतायत हा
गटरमध्ये पूर्ण एवढं कॉन्क्रीट आहे, पाणी पास होत नाही. अधिकारी 2-2 महिने झाले तुम्हाला बोलतोय, तुम्ही ऐकत का नाही त्यांचं? पुन्हाच ऐकताय तुम्ही लोक. मी काय म्हणतोय, तुम्ही ऐकतात कोणाचं? या चांदिवलीमध्ये अधिकारीचं ऐकत नाही तुम्ही. बरोबर आहे, अधिकारी म्हणतात 2 महिने, मग कुणाचं ऐकतात तुम्ही? नाव द्या ना मला, कुणाचं ऐकतात नाव तर द्या, मला पण माहिती पडू द्या. असा अधिकाऱ्यांच्यावर कोण आलाय? संध्याकाळी ना मला हा पूर्ण रोड ना ह्याचं काम चालू करायचा तोडून. काय टेस्टिंगला पाठवणार, ह्याला पाठवणार, ते मला नको आहे. समजलं ना? तिथे पण तुमचा सेटअप आहे, त्याचा पण रिपोर्ट तुम्ही पॉझिटिव्ह आणणार. वरपर्यंत 2 इंच आहे आणि वरनं करून निघून जाणार तुम्ही. मला साहेब पूर्ण पाहिजे. हे सिस्टम चालणार नाही. आता यांना सांगा हे दुकान बंद करा. बोलतो मी, नक्की बोलतो त्याला. गवळी साहेबांना पण सांगतो, रिपोर्ट करतो याचा. कुणाचा? कचरापेटी हे यांचा नाही. कचरापेटी आपण बनवताय का? आमचा काही रोल नाही त्याच्यामध्ये. इथं जर असा प्रॉब्लेम होत असेल नाही ना, मी उंच करून वाटलं तर 4 इंचाचा कॉन्क्रीटचा लेअर टाकून देणार, म्हणजे गॅप राहील रोडमध्ये नाही यांच्या याच्यामध्ये. फ्लश वाटत. अरे साहेब नाही, तुम्ही आले म्हणून म्हणते स्लोप असा नाही साहेब. तुम्ही बोलले ना यांना आम्हाला हा प्रॉब्लेम होणार आहे बोलले नाही, पहिल्यांदा मला सांगताय. आता बघितलं म्हणून मी बोलली का असं काय आणि केलं? साहेब मला पण नाही माहिती होतं की इथं असा प्रॉब्लेम येणार यांच्या घरी. साहेब मला सगळे माहित असलं पाहिजे, असं काय माहित नाही? ऐका ना, स्लोप असा आहे ना साहेब, पाणी जायचा प्रश्न नाही, पण ते म्हणतं पाणी बघा ना, चेक करा, नंतर करा. आम्हाला काय नाही पडेल ना साहेब. जर यांच्या घरात पाणी आला मी प्रिकॉशन म्हणून सांगतो तर काय होणार आहे साहेब? उगाच ना मी सगळे ना एवढा जी घाण असेल ना घेऊन तुमच्या डेप्युटीच्या ऑफिसमध्येच टाकणार. तुम्ही जे सांगताय आपण ते करून देऊ. प्रिकॉशन म्हणून जर गरज पडली त्यांना, पाणी जर येत असेल आपण लेअर चढवून देऊ त्यावरती. तुम्हाला बघितलं पाहिजे की लोक आहे इथं. फुटपाथ आणि रोड तुम्ही एकत्र केला. कसं आहे, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन वाईज सांगेल. नॅचरल स्लोप असा आहे ना, तर पाणी जायला नाही पाहिजे, ते आमची मेथोडॉलॉजी. पण ते जर म्हणताय पाणी घुसतं, जर महानगरपालिकेमध्ये तुमची मेथोडॉलॉजी जी आहे, मेथोडॉलॉजी काय म्हणतात तुम्ही, ते कुठं काम येते? नाहीतर मुंबईमध्ये पाणी भरला पण नसतं ना. मी वाटलं तुम्हाला समोरून तिकडून दाखवतो. मी काय म्हणतोय, जर तुमची सिस्टम तुम्ही जे करताय ते जर प्रॉपर फॉलोअप केला असता तर मुंबई तुंबली नसती ना. मॅक्सिमम एफर्ट घेतो, तुम्हाला पण माहिती आहे आपण. असं नाही की अहो एफर्ट फक्त ऑन पेपर आहे ना, इथं फिजिकली पाहिजे खाली. तर करून घेतो मी. जर प्रॉब्लेम आला ना त्यांना मी लेअर देऊन देणार. तुम्ही वाटलं तर एकदा पुढे कधी तोडणार? आज रात्री. आणि साहेब ह्याचं काय करणार तुम्ही पहिला सांगा. तुम्ही सांगा काय करणार. हे जे क्रॅक आहे ह्याचं तुम्ही काय करणार ते सांगा. आता आपली विजिट झाली. गवळी साहेबांना मी रिपोर्ट करतो, असं आहे, तुमची डिमांड काय ते पण सांगतो. क्रॅकचं यांना मी मेजरमेंट घ्यायला लावतो, किती डेप्थवर आहे, काय प्रोसिजर काय आहे, ते कोर घेणार आहे. कोर घेणार आणि कोरमध्ये चेक करणार किती डेप्थपर्यंत क्रॅक आलेला आहे. जर पूर्ण डेप्थच्या 1/3 पर्यंत पेक्षा जास्त जर गॅप असेल, हा 200 mm आहे, त्याच्या 1/3 म्हणजे 6.5-7 बरोबर. 7 mm पेक्षा जास्त जर खाली क्रॅक असेल पूर्ण फुल डेप्थला, तर आपण पूर्ण पॅनल त्याला रिड्यू करायला सांगू. कमी असेल तर ते तरी सुद्धा तुम्ही जर म्हणणार, गवळी साहेबांना बोलतो मी सांगतो तुम्ही तोडून नवीन बनवा. मी पण कसं आम्हाला तुमची कुठली लॅबवर भरोसा नाही, आम्हाला तुमच्या कुठल्या रिपोर्टवर भरोसा नाही. सगळे मॅनेज आहेत साहेब. एवढा मोठा पॅच नाही आहे, तुम्ही म्हणणार ना गवळी साहेबांना, तुम्ही पण सांगा. मी बोललोय त्यांना, आणि नाही बनवलं तर मी मग दुसरे केलं ना, फॉलोअप घेतलं माझं, तर तुम्हाला माझ्यावर नाराजगी होईल माझ्यावर. कसं आहे, तुम्ही लोक अधिकारी आहात, तुम्ही पण मेहनत करताय, तुमच्याशी आम्हाला संबंध खराब करायचे नाही. कारण तुम्ही चांगलं करताय, वाईट झाला तर तुम्हाला चांगला करून घ्यायचं आहे. पण मला हे तोडून नवीन पाहिजे बस. मला माहित नाही जिकडनं क्रॅक आले तोडा. ह्यांनाही माहित पडू द्या ना, ह्यांना माहित पडू द्या ना. तुमचं ऐकत नाही ना हे. ह्यांना माहित पडू द्या. घ्या निर्णय, कठोर निर्णय घ्या. पुढून एकदा आले तुम्हाला मी हे दाखवतो, म्हणजे स्लोप कसा आहे नॅचरल ते दाखवतो. म्हणजे तुमच्या पण डोक्यात साहेब माझ्या डोक्यात आला, मी तिकडनं रोड बघितलं तिथपर्यंत सगळे व्यवस्थित आहे, पण फायदा काय? फक्त 20 मीटरच्या पॅच मध्ये प्रॉब्लेम आहे, नाही बाकी हे बघा नाही. हा मोठा आहे साहेब. नोटिंग केलेलं आहे, नोटिंग केलेलं आहे सगळे आमच्या फुटपाथच्या खाली दिसते तुम्हाला चेनेज 120, त्याच्या पुढे 110 दिसते तिकडे. 110 त्याला पण तो फुटपाथ खाली दिला तुम्ही एकदम असा. नाही साहेब, त्याच्यावर स्टॅम्प कॉन्क्रीटिंग येणार आहे आणि रॅम्प. हे घराची लेवल ते आपण जर काय आपल्या मनाने केली ना, तुम्ही पण करून बघा. ते घर एक खाली जाईल, एक वरती जाईल, सगळे लोक बोंबणार. आपण करतो फॅसिलिटी देण्यासाठी. अहो साहेब पुढे पण असेल हो. आता आपण हे जर केलं ना वर, तुम्ही मी रिक्वेस्ट करतो काढायला हवे कोणाला तरी, तर मी स्वतः चेक करून. साहेब नसेल तर आम्हाला काय, आम्हाला जबरदस्ती थोडी दाखवायचं आहे तुम्हाला. बोलो यार आणि काढे. नाही सर, मी चेक केले प्रॉपरली. आम्हाला काय जबरदस्ती नाही करायचं आहे.
ते पुढे कटिंग केलेली नाही अजून मशीन आली नाही सकाळपासून सांगतोय ठीक आहे एकदम मायनर आहे एवढा म्हणजे हो मायनर पण कशामुळे अच्छा हे बघा तुम्हाला दाखवतो ऊन पडला का ते अहो साहेब ऊन पडला आणि हे सगळे एक्सक्यूज देऊ नका ते रिझन नाही साहेब हे रिझन देऊ नका ऊन पडला म्हणजे 42 जास्त हिट झाला हे बघा. म्हणून ते असं absorb. हे बघा हे बघा सर ऐका नाही बघा तिकडे कटिंग केली त्याने हा चांगला आहे. कटिंग केली त्याच्यामुळे पडणार नाही साहेब इथं त्याने ह्या पाईसला कटिंगच केली नाही हे पण मग त्याला केलं पाहिजे ना मग का केली ना हे आता हे परत तुम्हाला तोडावं लागेल यांना हे केल्यानंतर ना याला सांगितलंय स्पेशल तू कटिंग साठी वेगळी टीम ठेवायची बघा. अल्टरनेट टीम ठेवत नाही हे काय कटिंग नाही सर ना मेन तेच विषय आहे अर्बन साहेब तो कटिंग हे बघा ना तुम्ही म्हणता काय नाही पूर्ण हे बघा अरे बाबा हे काय हे बघा तुम्ही म्हणता मी व्हिजिट मारली हे बघा आता पाणी नाही मारलं साहेब हे काय हे पूर्ण तसंच आहे कटिंग मुळे इश्यू साहेब हा अरे साहेब त्यांनी कटिंग नाही केली तर आमची काय चूक आहे आम्हाला असा रस्ता कशाला पूर्ण आताच करेक्टवाला रस्ता का बरोबर बरोबर हा पॅच आपण शर्ट नवीन घेतो तर तुम्ही फाटलेला शर्ट घेताय का कधी साहेब थोडी पण आपला तिथं कुठं फाटलेला असेल आपण शर्ट बदली करतो ना आम्हाला कशाला पाहिजे आपण त्याला बोलतो का हे शिवून दे आपण शिवून घेत नाही आपण नवीन बनवतो हे काय पूर्ण रस्ताच खराब आहे हे काय हे बघा तुम्ही म्हणता कुठंच काय नाही हे काय मी करायला होतो सर त्याला तुम्हाला हे साहेब मला असं वाटतंय की आम्हाला ना इथे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन घ्यावं लागेल मला असं दिसून येत आहे 1-2 दिवस मी वाट बघणार आहे जर तुम्ही हे तोडून नाही बनवला नवीन पूर्ण रस्ता तर साहेब आम्ही इथं रस्त्यावर बसू रस्त्यावर बसणार साहेब क्लिअर कट आहे आम्ही रस्त्यावर बसणार तुला सांगतोय मी पूर्ण क्रॅक आहे बघ पूर्ण क्रॅक आहे हा साहेब बसावं लागेल रस्त्यावर नाही त्याशिवाय तुम्ही लोक ऐकणार नाही हे तुमचं असं पण ऐकत नाही आता आम्हाला हे तुमचं कसं ऐकणं त्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल मी किती दिवस वाट बघू मी सांगतो ना साहेब मला कधी कॉल बॅक येणार तुमचा मी आजच तुम्हाला सांगतो मग आता कसं 4-5 दिवसात पाऊस चालू होणार मग काय करणार तेव्हा तुम्ही मला सांगा त्याच्या अगोदर करून घेणार हा त्याच्या अगोदर रेक्टिफाय करणार रेक्टिफाय म्हणजे तुम्ही एवढं तोडूनच करणार पूर्ण कसं तोडणार आणि पूर्ण बनवणार नाही सर पूर्ण याच्यामध्ये खराब नाही सर आणि तुमच्या सोबतचे ते पण दाखवत आहे अरे साहेब आपण गेलो ऐका ना सर. जर अजून पुढे गेलो साहेब बघून घ्या नो इश्यू मला तुम्ही तिथं पण बोललात बघून आता आलो तर बघितलं एवढ्या मोठ्या रोडला साहेब थोडेफार क्रॅक येतातच साहेब लिहून द्या असं मला असं लिहून द्या सर, थोडेफार क्रॅक येतात ना असं लिहून द्या मला सर क्रॅक येणं आपल्या हातात नसतं सर साहेब मी काय म्हणतोय क्रॅक येणं म्हणजे टेम्परेचर वगैरे ते सर, सगळे इफेक्ट खूप सगळे अहो, साहेब parameter मी असतात. काय म्हणतोय आता आलेत समजा इफेक्ट जे असेल ते क्रॅक आलेत मला क्रॅक भरून पाहिजे बस बस मला माहित नाही हे रोड सोडणार नव्हतं हा, आम्ही, मला साहेब. नवीन करून हे द्या बस सोडणार नाही आम्ही मला क्रॅक असाच रोड आहे ना असाच क्रॅक वाल्याला तिकडे दाखवतो कसं पूर्ण खराब झालाय आतमध्ये ठीक आहे, आता काढेल तर अजून दिसेल इथं क्रॅक हे तर ओपन ना सर तुमचं हा मग बघू ना आता काय आता जाऊ पुढं तर दिसणार तुम्हीच घेऊन जाता आम्हाला तुम्हाला एवढं दाखवतोय ओपनली तुम्ही बघा बिंदास काय आहे. म्हणायला काय साहेब मला आम्ही पण येणार आम्हाला काय 2-3 वाजता आम्ही येणार तुम्ही बिंदास या ना सर. तुम्हाला कधी नाही म्हटलं तुमच्या समोर करून बघू आणि ते क्वालिटीत काय कॉम्प्रोमाइज केलं का इथं नाही आलाय बघा किती इथं का नाही आला क्रॅक चांगला रोड आहे ते आपण डिफाईन करू शकत नाही की काय अहो डिफाईन काय नाही हे लोक माल टाकत नाही बरोबर हो साहेब मला माहिती आहे मला काय अनुभव नाही का कारण की इथलं कॉन्क्रीट हा आणि तिथलं तिच्यापर्यंत एक सब पॅच घेतलेला आहे इथं नाही आले तिथं आले मग त्यात असं आहे का हे पण खराब आहे असं नाही हा पॅचच वेगळा आहे ऐका इथं पण तुम्ही तुमचा जो पॅच आहे ना तिथून वेगळा आहे आणि तिथून तो वेगळा आहे असा जो कोपिंग केला साहेब ठीक आहे आता तुम्ही ना व्हिजिट मारा मला या रोडवर एकही क्रॅक नको आहे आम्ही मॅक्सिमम बाकी मला काय माहित नाही स्थानिक लोकांचा जर मला कॉल आला तर मी इथं काहीतरी वेगळा करणार मी तुमची वाट बघतोय फोनची तुम्ही काय करणार आहे मला क्लिअर कट सांगा बाकी मला माहित नाही आता आम्ही याच्या पूर्ण जिथे जिथे व्हिजिट करायचं ना सगळे करणार तुम्ही ना करताना पण आणि करताना पण या वाटलं तुम्हाला वाटलं ना क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करू साहेब आम्हाला काय माहित पडणार तुम्ही त्याच्यामध्ये काय करताय ते तुमची सगळे लॅबोरेटरी पण तुमची मॅनेज असतात या कॉन्ट्रॅक्टर लोकांची असं नाही, इथं अहो, सगळे मला माहिती आहे साहेब त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलं लिहिलं की असेल असं काय नाही. एम कुठला M40 नाही सर तुम्ही M40 अहो ते नसेल आणि तिकडनं M40 तुम्ही प्रूव्ह करून आणतात घ्यायचं ना तुमच्या समोरच भरू ते आपण
याचे क्यूज वगैरे का साईड होतं साहेब. आता तो करणार का तुम्ही अचूक? करताना ते- आता मी आल्यानंतर तो M40 नाही आणणार असं होणार का? साहेब साहेब मागचे पण तुम्ही चलन बघा ना, भेटतील तुम्हाला, दाखवेल तुम्हाला. साहेब आता बघा तुम्ही रोडचा स्लोप बघा शकता कोणत्या साईडला आहे आणि घरांची हाईट बघा, या साईडची ना वरती मान्य सर. नाही, ते आपण सगळे आपल्या मान्य. मनाने केलं ना, मग हे घरांचे प्रॉब्लेम होते. लोकांची फॅसिलिटी द्यायच्या ऐवजी त्यांची वाट. साहेब बरेच तुम्हाला असे दाखवतोय मी रोड जिथे तुम्ही त्यांच्या घराच्या 2-2 फूट वर गेलात, त्यांच्या घरात पण असं आपल्याला उतरून तसं नाही करायचं तिकडे ना. घेतले असते. मी काय करायचं बोलतो, का तसं? चांगलं आहे तुम्ही पाणी भरू देऊ नका. Yes, तेवढी प्रिकॉशन घेणार आपण 100% ते घेणार आपण. त्याच्यात पाणी नाही भरणार. आणि तुम्ही कधी पण या क्वालिटी. नाही, आम्ही आहे साहेब. आता आम्ही फक्त काय निवडणूक होती, तुम्ही लोक जागेवर नव्हता, आम्ही करणार काय? सगळे अधिकारी एकच म्हणतात आम्ही इलेक्शन ड्युटी, आम्ही इलेक्शन ड्युटी. साहेब आता मी इलेक्शन ड्युटीला अजून काउंटिंग चांगलं आहे ना. तरी मी आता काय म्हणून आता काल आम्हाला लोकांनी सांगितलं म्हणून केलं, नाही तर 4 तारखेनंतर केलं असतं. आजूपर्यंत गेला. सन्माननीय साहेब आलेले आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी. साहेब आपलं पूर्ण नाव सांगा. काय नाव? असं ना करू. नाही अहो तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असं काय करताय? जे चांगलं आहे ते बोलणार आणि तुम्ही खूप चांगलं सहकार्य केलंय. आम्हाला काय तुमची उडवायची त्याच्यामधनं मी नाहीये. आम्ही पण आणि तुम्ही प्रॉपर तुम्ही तुम्ही प्रॉपर पद्धतीने इथं तुम्ही काम केलंय, आम्ही खुश आहोत. आम्हाला कसं बघा साहेब होते, पण हे लोक तुमचं ऐकत नाही ना. बरोबर. ते एक इश्यू आहे साहेब, तो इश्यू आहे, आम्ही ते मान्य करतो आणि त्याला खूप वेळा सांगू तुम्हाला मी माझ्याकडचे हे तुमचं ऐकत नाही कॉन्ट्रॅक्टर. हे ऐकल्यावर आम्हाला टेन्शन येतो. मग ऐकतात कोणाचं? मुख्यमंत्री डायरेक्ट कॉल करतात का आपल्याला की बाबा हे काम कर आणि ते काम कर? कोण करतो तुम्हाला कॉल? ह्यांचं ऐकत नाही तर कोण करतात? मुख्यमंत्री साहेब करतात की मग पटेल साहेब करतात? अहो हे पण अधिकारी आहे, परीक्षा दिली यांनी पण. हा यांच्याकडे पण पॉवर असतो, लक्षात ठेवा. ज्या दिवशी यांनी स्वतःची कलम चालवली ना, त्या दिवशी तुम्हाला कुणी वाचवणार नाही. चला ठीक आहे, आता आम्ही तुमचा पण मान ठेवतो, काय बोलत नाही. पण साहेब मला हे करून पाहिजे. करून देणार. बंद झालं की मी तुमच्याशी अजून बोलतो साहेब, 2-5 मिनिटं द्या. इकडे साईडला बोलू आपण. बोला चला.